तर आज आपल्याकडे अहमदाबादवरनं मित्र आलेत आणि हे मित्र आमचे सातारमधले आहेत. तर आता मेंढीपालन तर साधं आहे, मी सांगतो माझ्याकडे छोटे येतं, पण ह्या लोकांना जे वेळ लागते माझ्यामुळं, तर एवढ्या लांबून लांबून लोक येतात. तर आता विचारू साहेबांनाच काय वाटते साहेब. पहिले पण आले होते, पहिल्यांदा पण ते पावसामध्ये आले होते तेव्हा त्यांना थंडी लागली होती, आता परत उन्हाळ्यात आले ते. मी मसोडवरून आलेलो आहे. तर मला मेंढीपालन, आम्ही धनगर समाजाचे, मेंढीपालनाची मला खूप आवड. मग असंच मी मोबाईलवर व्हिडिओ बघायचो. अचानक एक दिवशी हा व्हिडिओ मला नारी सुवर्ण मेंढीचा त्या ताई काढत होत्या, ताईंचा दिसला. मी बघायचो लेडीज काढते, चलो ठीक आहे असेल. मग त्यांनी एक दिवशी असाच एक व्हिडिओ टाकलेला, 10,000 रुपये नारी सुवर्ण. म्हणजे 20,000 रुपये लागतात. 10,000 मध्ये मी त्यांना कमेंट केली, तर कमेंटमध्ये ते बोलले 10,000. मग परत त्यांचा साहेबांचा आमचा कॉन्टॅक्ट झाला. तिथून मग आमचं बोलणं चालणं चालू झालं. जवळजवळ आमचं आणि ह्यांचं रिलेशन 1 वर्ष आहे. 4 दिवसाला ह्या मेंढीपालनवरच विषय, काय केल्यावर काय होणार, काय केल्यावर काय नाही होणार. गेल्या 6 महिन्यात पण मी विजिट दिली होती, त्यावेळेस पण प्राणी बघितले. त्याच्यापेक्षा पण डबल दुपटीनं त्याची ग्रोथ वाढली आहे आणि छान वाटते. असल्या डोंगर भागामध्ये सातारा भाग आहे आणि सातारापासून एक 20-25 किलोमीटर आहे. एक नंबर खतरनाक. आणि मी प्रत्येकाला सांगतो फक्त चारा आणि राहायची व्यवस्था अशी पाहिजे. तर आता सरांचं पण असंच चाललंय. काय वाटतं, तुम्ही का असं करताय? उंचीवरती का? उंचीवरती का म्हणजे खाली महत्वाचं वरती करायचं म्हणजे रोगराई कमी येते आणि खाली करायचं म्हणलं तर स्वच्छता वगैरे राहत नाही आपल्याकडून आणि रोजच्या रोज साफसफाई करायला लागते त्याला. अच्छा, म्हणून वर करायचं, म्हणून वरती करायचे. माझे पण आता शेडचं काम चालू आहे आता सातारामध्ये. माझं 70x20चं शेड आहे आता, म्हणजे महिन्यात चालू होईल आता. जरी तुम्ही केलं म्हणजे कुणालाही मेंढीपालन करायचे, खालच्यापेक्षा वर हे सर्वात महत्त्वाचं. आणि ते स्वतः मेंढपाळ आहेत, म्हणजे त्यांना हे मेंढीपालन कसं करायचं हे सांगायची आपल्याला गरज नाही, त्यांच्याकडनं शिकायची आपल्याला गरज आहे. तरीसुद्धा आमचा 2-3 दिवसातनं फोनवर चर्चा असते कायम. त्या मेंढीपालनावरच आमचा विषय असतो. कुठलीही असू दे मेंढी, फक्त तिचं चारा पाणी आणि सगळं म्हणजे नियोजन व्यवस्थित असलं ना, काय कष्ट काही सुद्धा करायची गरज नाही. हायटेकवर पाहिजे. शेड जर जमिनीवर असले तरी चालतं, पण त्याचं जी लेंडी आणि जी लघवी असते, त्याचं जे स्माईल येते ना, त्याच्यामुळं प्राण्यांना बरोबर त्रास होतो. जसं आपल्या माणसाचं आहे तसंच प्राण्यांचं पण. आता तुमचं पिढीजात मेंढपाळ बरोबर, आम्ही म्हणतो ब्रीड चांगलं, तुमचं काय म्हणणं? ब्रीडचा काय विषय, आपण शेवटी मार्केट कटिंगच आहे. नाही, पण आमच्यासारखी नवीन पोरं काय करतात, ब्रीडिंग चांगलं असतं. ब्रीडिंग म्हणजे काय नाही, आता ते मला पण माहित नाही, आम्ही कटिंग मार्केट करतो. बेन तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? बेन आपण घेतलं, आता आपल्या फोडून बेन म्हणून कोण घेणार आहे? नाही कोण घेऊ शकत. कटिंग मार्केटमध्ये आपल्याला वजनालाच भाव आहे ना, वजनाच्या हिशोबाने आपण केलं तर चालणार आहे. बाजारामध्ये आपण विकाय नेलं तर तिथं मार्केटमध्ये कोण ब्रीडिंग म्हणून कोण शेतकरी विकत नाही. मेंढपाळा असो नाही तर शेतकरी कोणी, तिथं ब्रीडिंग चालतं का? अशी फार्मावरच ब्रीडिंग म्हणून एक वावा केली चॅनल बनवून. बाकी मार्केटमध्ये विकाय नेल्यानंतर जे व्यापारी लोक असतात ते कमरावर हात टाकतात, चल बोल याची काय किंमत. तिथं ब्रीडिंग ते त्यांना माहित, ब्रीडिंगचा विषयच येत नाही. त्यांना कुठं पाळायचं आहे, त्यांना कट करायचं आणि वजन करून पैसे कमवायचे बस. म्हणजे सर्वात भारी कटिंग मार्केट. म्हणजे आम्ही चांगल्या दिशेने चाललेलो आहे. 1 नंबर. म्हणजे बघा, माझ्यापेक्षा त्यांचा अनुभव जास्त, कारण मेंढपाळ समाजाची जी काही लोक मेंढीपालन करतात किंवा मेंढपाळ बांधव जे आज पण करतात, त्यांचा अनुभव कधी पण सर्वात हाय लेवलचा असतो. तसंच त्या दादांचं म्हणणं आहे. आता दुसरा विषय, आमचे धनगर समाजाचे मेंढर भरपूर मेंढरवाले आहेत. 100 मेंढर, 125 मेंढर. ते 6 महिना पिकवायचं माहित आहे त्यांना, पण विकायचं माहित नाही. पिकवायचं आणि स्वतःला विकायचं म्हणलं नाही, ते व्यापारी घेतात. व्यापाऱ्याला द्यायचं, व्यापाऱ्याला कधी द्यायचं नाही. स्वतः माल पिकवायचा आणि स्वतः विकायचा. पुरा पैसा येऊ दे ना शेतकऱ्याच्या हातात. शेतकऱ्याच्या पुरा पैसा येतच नाही. म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ पाठवला होता तसा, कोणता? ते कर्नाटकच्या मुलगीचा. राईट, बरोबर. तसं करायला पाहिजे. तसं करायचं. हो, पूर्ण भाव आपल्या हातात शेतकऱ्याच्या देतो ना. व्यापाऱ्याचा काही विषय नाही, शेवटी त्यांचा धंदा आहे. पण आपण त्यांना देतो त्यामुळे ते घेतात. बरोबर, बिझनेस आहे. स्वतः उत्पादन घ्यायला आपल्याला शरम येत नाही, मग विकायला शरमच येते ना. लोक काय म्हणतील हे सबसे बडा रोग. लोक काय म्हणतील. लोकांच्यावर जायचं नाही, आपलं स्वतःच चालवायचं आहे. नाही, पण कसं होतं की आता आपण एखाद्याला सांगितलं की असं कर, तर काहींच्या घरनं विरोध असतो. बरोबर, की आपण ह्या समाजाचे नाही, मग आपण मेंढीपालन करायचं. ते मेंढीपालन हे मेंढपाळ समाजाच्याच बांधवांनी केलं पाहिजे. आणि तू असं करणार तर आपल्याला लोक काय म्हणणार? अरे पण एकदा कंपनी उभी करून बघ ना. बरोबर.
आणि कंपनी उभी कर नंतर मग तू सांग लोक काय म्हणते ते तुझ्याकडे लोक रोज लाईन लागेल. बरोबर. हे माझं वैयक्तिक लोकांना सांगणं असतं. पण ते कसं असतं की अजूनपर्यंत काही जी लोक आहेत जुनी त्यांना ते ह्यातलं मेंढीपालन काय असतं किंवा काय मार्केट असतं हे त्यांनी पाहिलंच नाही ना. आता 500 मेंढरं बघितली तर मी विरकर सरांची, बरोबर. काहींची 5,000 येतं, काहींची 10,000 पर्यंत येतं. बरोबर. मग ती काय आपण साधी लोक असू का? बरोबर. साधी नसणारच आहे ना. बरोबर. तर तशा पद्धतीनं त्यांनी जर मेंढीपालन केलं किंवा काय केलं तर ते चांगल्या पद्धतीनं मेंढीपालन होणार आहे. फक्त बघण्याचा दृष्टिकोन किंवा जे काही सांगणारे येतं त्यांनी चांगल्या पद्धतीनं सांगितलं पाहिजे. खरं तर माणसाला पैसा दिसतो, त्याच्या मागची मेहनत नाही दिसत. आता 500 मेंढरवाला आपण म्हणतोय, हां. अरे 500 आहेत, पैसे किती येतात, पण त्यांनी 500 मेंढर फार्म उभा करायला पण तेवढी मेहनत घेतली, तेवढा बरोबर. काळ 5 वर्ष 4 वर्ष घालवलेत. त्यामुळं आपल्याला पण करायचं, मोठं व्हायचं असेल, आपल्याला पण मेहनत तेवढं उभा राहायचं असेल तर त्याच्या मागचा काळ, त्याच्या मागची मेहनत, त्याच्या मागचं कष्ट, त्याच्या मागचा संघर्ष केल्यानंतर आपण पण होऊ शकतो ना. त्याचा फक्त आपल्याला पैसा दिसतो. आम्ही संघर्ष बघितलाच नाही ना. आम्ही दाखवताना युट्यूबला काय दाखवलं, 500 मेंढर, 500 × 100 पिल्लं बरोबर. किंवा 1000 पिल्लं, 1000 × 10,000 असं दाखवल्यामुळं आम्ही फसलो. बरोबर. पण त्यांच्या मागची मेहनत, त्यांचा मागचं कॅपिटल किंवा त्यांचा जो काही लागलेला पैसा बरोबर. किंवा त्यांनी गुंतवलेली जमीन ह्या सगळ्या गोष्टी दाखवणार कोण? बरोबर. ह्या न दाखवल्यामुळं मेंढीपालन तोट्यामध्ये आणि गेलं. सगळे जे मेंढी पालन असो कुठलाही व्यवसाय, ज्या सगळ्याला ज्याचं त्याचं नॉलेज असतं पण मांडता येत नाही. हां. मांडल्या हो मी कुठं तर चुकतोय का, लोक काय म्हणतील. चुकत नाही, आज चुकला उद्या चुकल, परवा तर बरोबर येईल ना. हां. आणि जर चुकत असेल तर कोणतरी आपल्याला भेटतोच, माणसा हिरा सांगणारच. आपल्याला सांगतो बाबा इथं तो चुकतोय. हां. बाजारात मांडलं तर बाबा ह्याचा एवढा भाव त्याचा एवढा भाव, आपण तर घरातच ठेवलं आणि आपल्या डोक्यात भोट बसलं माझं एवढ्यालाच करायचं, घरात बसून काही होत नाही. बरोबर. आणि शेतकऱ्याचं कसं मेंढी पालनाचं 6 महिने पिकवायचं आणि विकायला कोण झंझट करणार. आपण 6 महिने नाही झंझट गेली, पण 2 दिवस तिथं लोक असतील, हां. तिथं लोक काय म्हणतील. लोकांना काय करायचं आहे, आपल्याला विकायचं आहे. स्वतः व्यापारी बना ना. स्वतः व्यापारी बना, स्वतः जे उत्पन्न घ्यायचं भले शेतीत कुठलंही पीक असू द्या. आपण काय करतो शेतीमध्ये मका असो कांदा असो, एकदम 6 महिने उत्पादन घ्यायचं आणि एकदम व्यापाऱ्याला द्यायचं. त्याचा भाव कोण ठरवतो? व्यापारी. आपल्याला तो भाव ठरवायला अधिकार नाही. आपण भाव ठरवला तर तो माल घेत नाही. स्वतः लोकलला एका ना पाहिजे तेवढा भाव मिळतोय. पण कसं होतं की लोकांचं काय होतं की मग मी सगळंच करणार का, मग मीच शेती कधी करायची, ते लोकांचं सक्सेस होऊ शकत नाही ना. मग होतच नाही. जेवढं आपण म्हणतो ना मग तेवढं आपल्याला भेटत नाही. मग तो त्याचा हिस्सा, आपला हिस्सा, तो त्याचा हिस्सा काढून घेणार. मग आपल्या हातात तेवढं साहजिकच आहे ना. मी जर मेहनत करणार असेल तर माझा हिस्सा काढल्याशिवाय युट्यूबवर टाकायचं, एवढ्याचं एवढं होतात, गुन्हाकार करायचा आणि सोडून द्यायचं. आणि गुन्हाकाराला भागाकार करायचा आणि परत समोरच्यानं केलं की त्याला खड्ड्यात घालायचा. खड्ड्यात घालायचं. बरोबर. आणि महत्वाचा हा व्यवसाय असा आहे की माणसं खायची कधी, मटण खायची कधी बंद होणार नाहीत. दारूवाले